चंद्री दुनियातल्या माझ्या मित्रांनो, आज आपण क्लास 9 सीबीएसई मधला एक क्वेश्चन पाहूया. का दिलाय पहा, इफ a equals to 3 plus root 5 divided by 2 then find the value of a square plus 1 by a square. बहुत ही बढ़िया. ठीक आहे. तर आपल्याकडे दिला काय पहा, a equals to लेट आपल्याकडे दिला 3 plus root 5 divided by 2. आता सुनो, येथे a square आहे तर पहा 1 by a square काढणे तुम्ही याचा रेसिप्रोकल घेतो, 1 by a काढतो. ठीक आहे. तर का होईल पहा, इथे काही नसते म्हणजे 1 तर उलटा करा 1 by a. ठीक आहे, पडला ना, म्हणजे का झाला पडला ना, रेसिप्रोकल उलटा. तर इथे का येथे उलटा नाही होईल का, सो होईल का नाही. ठीक आहे, अरे उलटा नाही होईल का रेसिप्रोकल. ठीक आहे. आता पहा, येता इंटिजर येतर इरॅशनल नंबर आहे, ते इरॅशनलला रॅशनल बनवले, यालाच काय म्हणतात रॅशनलायझेशन. तुम्ही रॅशनलायझेशन करता 2 by 3 plus root 5. आता रॅशनलायझेशन म्हणजे का, तर हा जो नंबर आहे ना याच्या अपोजिट साइनने डिवाइड अँड मल्टिप्लाय करणे, याला म्हणतात रॅशनलायझेशन. बरोबर. आता आपण 2 into 3 minus root 5 जो का तो इकडे आहे का a plus b into a minus b. जर याला a मानला याला b आणि याला a याला b. ठीक आहे. ते a plus b into a minus b फॉर्म्युला काय होते पहा, सुनो, a plus b into a minus b चा फॉर्म्युला आहे a square minus b square. हा फॉर्म्युला माहित पाहिजे. ठीक आहे. तर इकडे काय होईल पहा, ऐका. ठीक आहे. a plus b into a minus b, ते फॉर्म्युला आहे a square माइनस बी स्क्वेअर. बहुत ही बढ़िया. ठीक आहे. मग आता वरती 2 3 minus root 5 जो का तो येथे 3 चा स्क्वेअर नाही. बढ़िया. ठीक आहे. आणि मायनस येथे रूट 5 ना टप्पर उडल म्हणजे काय राहील 5. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. मग इकडे आहे का 2 by 3 minus root 5 जो का तो आणि 9 minus 5 4 ना, 2 1 जा 2 2 2 जा 4. म्हणजे सर 1 by a जो आहे 1 by a तो आपल्याला भेटला किती आहे, चेक करा. 1 by की 3 minus root 5 डिवाइडेड बाय किती 2. हा वाला आपल्याला भेटला. ठीक आहे. आता विषय काय पहा, आपल्याला काढणी तो आहे, ते एक गोष्ट लक्षात घ्या. ऐका. ठीक आहे. मी काय म्हणतो की सर मी जर आता थोडासा एक फॉर्म्युला बॅलन्स केलो, कोणचा पहा, a plus 1 by a चा जर होल स्क्वेअर घेतलो, काय घेतलो a plus 1 by a चा होल स्क्वेअर. तर ऐका का म्हणता, इकडे ऐका. तर याला मी a plus b चा होल स्क्वेअर फॉर्म्युलाने खोलता, a स्क्वेअर मायनस ट्वाइस ab प्लस b स्क्वेअर. हा फॉर्म्युला अप्लाय करता. इकडे ऐका, येतो a स्क्वेअर माय प्लस सॉरी, कारण इथं प्लस आहे ना, इथं प्लस पाहिजे, आय एम सॉरी. ठीक आहे, पटला. तिकडे पहा a स्क्वेअर प्लस ट्वाइस a आणि b. ठीक आहे, ट्वाइस ab आणि प्लस b स्क्वेअर. हाच फॉर्म्युला आहे ना पहा, a स्क्वेअर प्लस ट्वाइस ab प्लस b स्क्वेअर. a उडल तर काय पहा a स्क्वेअर प्लस 2 आणि इथे काय पहा 1 चा स्क्वेअर 1 आणि इकडे a स्क्वेअर. ठीक आहे. म्हणजे सर मला हा जो पाहायचा a स्क्वेअर प्लस 1 बाय a स्क्वेअर पाहायला भेटला, अरे हाच तर पाहायला भेटला. ठीक आहे. तो तर इकडे जो +2 एक्स्ट्रा आला तर +2 नाही पाहिजे, लिहा -2. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. म्हणजे सर असं म्हणायचं आपल्याला की a प्लस 1 बाय a चा होल स्क्वेअर -2 पहा, -2 म्हणजेच a स्क्वेअर प्लस 1 बाय a स्क्वेअर होते. ठीक आहे. हा मला म्हणायचा पडला नाही, महत्वाचा पॉईंट. a प्लस 1 बाय a चा होल स्क्वेअर -2 म्हणजे a स्क्वेअर प्लस 1 बाय a स्क्वेअर. ओ असं. ठीक आहे. तर मग एक गोष्ट आपल्याला माहित झाला पहा, हा वाला पार्ट मी मिटवून घेतो. ठीक आहे. इथं काय होईल पहा सुरू. ठीक आहे. याच्यानंतर इकडे आहे a प्लस 9. ठीक आहे, a प्लस 1 बाय a चा होल स्क्वेअर -2 म्हणजेच काय होते पहा, चेक करा, a स्क्वेअर प्लस 1 बाय a स्क्वेअर. एक काम करा, a ची व्हॅल्यू घुसाडा 3 plus root 5 डिवाइडेड बाय 2 पहा ना, a ची व्हॅल्यू आणि प्लस 1 बाय a ची व्हॅल्यू तिथे भेटलीच आहे सर, -3 minus root 5 डिवाइडेड बाय 2 आणि -2 जो का तो आणि याचा स्क्वेअर आणि इकडे काय a स्क्वेअर प्लस 1 बाय a स्क्वेअर. हेच तर काढणार. ठीक आहे. आता आहे का, इकडे पहा दोघांचे बाप सेम तर दोघांचे बाप 2 पहा ना, एलसीएम सेम. ठीक आहे. तर 3 plus root 5 ओके, रूट 5 ठेवून द्या आणि पहा दोघांचा बाप सेम ना, याची ऍडिशन होईल 3 minus root 5 आणि होलो स्क्वेअर. ठीक आहे. आणि इकडे -2 आणि इकडे a स्क्वेअर प्लस 1 बाय स्क्वेअर जो का तो. आता पहा प्लस हा मायनस हा उडल कच्चा. ठीक आहे. मग 3 plus 3 6 डिवाइडेड बाय 2 चा होल स्क्वेअर. पहा ना, 3 plus 3 6 आणि -2 इकडे आपल्याला ते काढायचं आहे. बरोबर आहे. आता काय पहा, इकडे पहा 2 1 जा 2 2 3 जा 6 म्हणजे या खूपच्या देतात. आता मी हा मिटवता. इकडे आहे का, येतं 3 चा स्क्वेअर -2. चेक करा, 3 चा स्क्वेअर -2 म्हणजेच कोणाची व्हॅल्यू काढता मी a स्क्वेअर प्लस 1 बाय a स्क्वेअर. ठीक आहे. मग आता 9 आणि -2 आन्सर किती, a स्क्वेअर प्लस 1 बाय a स्क्वेअर. ठीक आहे. आता पहा 9 मधून 2 गेले 7 ना, म्हणजे जो फायनली आन्सर काढायचा होता a स्क्वेअर प्लस 1 बाय a स्क्वेअर 9 - 2 7. हाच तर आपल्याला काढायचा होता. ठीक आहे. ओके मेरे प्यारे दोस्तों, बाकी आपण ब्रेक के बाद समजला असेल. ठीक आहे. हा समजणे बहुत महत्वाचा होता. ठीक आहे. ओके, बाकी आपण ब्रेक के बाद पाहू.